मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची कथा. ही कथा ऐकल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. द्वापार युगातील ही गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव होते सुरेशचंद्रिका. त्यांना 7 पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती. एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा आणखी सुखी होईल. प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबांकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे घातली. आधारासाठी काठी घेतली. काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेत राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी मागील जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्या दोघांची वारंवार भांडणे होत. नवरा तिला मारहाण करीत. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली. जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य सुख व संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. घरात सुख समृद्धी आली. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतरही ती दोघे पती पत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या लक्ष्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला. दासी तिला म्हणाली, कृपा करून मला हे व्रत सांगा. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत निघणार इतक्यात महालातून राणी तरातरा पुढे आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि राणी उमरटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे का आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती. हे राणीला कळले नाही. राणीचा तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी तेथून निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची आर्थिक स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. शांबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधानाचा झाला. पण इकडे भद्रशवा राजा व सुरेशचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य लयास गेले. सगळे वैभव ऐश्वर्य गेले. अन्न पाण्यालाही ते महाग झाले. भद्रशवाला फार वाईट वाटे. एक दिवस चित्तेने उगवत होता व मावळत होता. एक दिवस भद्रशवाला वाटले की मुलीकडे जावे, तिला पहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधार व शांबालेने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. काही दिवस जावयाच्या व मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला. आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळू लागला. त्याने तसे जावयाला हे सांगितले. जावयाने संमती दिली.
भरतशव्वा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भरतशव्वा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे पाहून ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. तिने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशव्वा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्य सुटत नव्हते. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकाठीला येत होता. पुढे एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाल्याला व्रताचे उद्यापन करीत होती. शांबालीने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4-5 दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका आपल्या गावी आली. राणीने महालक्ष्मी व्रत केल्याने काही दिवस त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबलेचे करावे तसे स्वागत केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्याची निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने तिला विचारले, माहेराहून काय आणलंस? शांबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. तो पत्नीला म्हणाला, ह्याचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडे थांबा, कळेलच. त्या दिवशी शांबाल्याने कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ आळणी मुळाधार. जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले. पानात बाजूला थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. ह्या मिठाचा हा उपयोग, शांबाला पतीला म्हणाली. मालाधारातलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व मनोभावने करेल त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर कोणी होतू नये. नित्यनियमाने मनोभावाने महालक्ष्मी व्रत करावे, म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा. तर मार्गशीर्ष महिन्यातील जर गुरुवारी तुम्ही ही मोबाईलवरती कथा ऐकली तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नक्कीच नांदेल आणि महालक्ष्मीचा वास सर्वत्र होईल. कथा आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.